माझे नाव अश्विनी आहे. मागील सत्रात आपण अशा 2 प्रकारच्या अणू मॉडेल्सबद्दल आधीच शिकलो आहे, ज्यांनी त्यांच्या काळात क्रांती घडवली. एक थॉमसने प्लम पुडिंग मॉडेल आणि दुसरे रदरफ्रेडचे अणू मॉडेल. रदरफोर्ड्सच्या अणू मॉडेलमध्ये एक छोटीशी त्रुटी होती. हे दुरुस्त करण्यासाठी नील बाहेरने अणूच्या रचनेचे दुसरे मॉडेल भाकीत केले. आणि आता आपण सुरुवात करूया. नवीन सत्र सुरू करण्यापूर्वी आपण एकदा पुनरावलोकन करूया. थॉमसने असे ठरवले की अणूमध्ये इलेक्ट्रॉन म्हणून ओळखले जाणारे नकारात्मक चार्ज केलेले कण असतात. त्याने अणूचे एक मॉडेल विकसित केले जे सकारात्मक चार्ज केलेल्या पदार्थांच्या वस्तुमानात इलेक्ट्रॉन अंतर्भूत असल्याचे दर्शविते. थॉमसने अणुरचनेत प्लम पुडिंग किंवा टरबूज मॉडेल सादर केले. रदरफोर्डच्या अल्फा कण विखुरण्याच्या प्रयोगामुळे अणुकेंद्राचा शोध लागला. आर्नस्ट रदरफोर्डच्या अणूच्या मॉडेलमध्ये मोठी रिकामी जागा असते. मध्यभागी एक लहान, दाट, सकारात्मक चार्ज केलेला केंद्रक असतो. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. रदरफोर्डच्या अणू मॉडेलमधील तोटे, बोहरचा अणू सिद्धांत, बोहरच्या अणू सिद्धांताची मर्यादा, न्यूटनचा शोध. कीवर्ड्स. इलेक्ट्रॉन, अणूच्या कक्षेत उपस्थित असलेले ऋण भारित कण. न्यूक्लियस, अणूच्या मध्यभागी उपस्थित असलेला गोल. कक्षा, ज्या कवचात इलेक्ट्रॉन्स असतात. ऊर्जा पातळी, ऊर्जाचा एक परिणाम असलेले कवच. या धड्याची संकल्पनाचा नकाशा पाहूया. प्रथम आपल्याला लीन बोहेरच्या अणू मॉडेलचे महत्त्व काय होते हे जाणून घ्यावे लागेल. गतिमान इलेक्ट्रॉनने गती वाढवावी आणि सतत ऊर्जा गमवावी. ऊर्जाच्या नुकसानामुळे इलेक्ट्रॉन्सचा मार्ग कमी होऊ शकतो आणि शेवटी इलेक्ट्रॉन केंद्रात पडावा
जर असे झाले तर अणू अस्थिर होते. परंतु अणू स्थिर असतात. अशा प्रकारे रदरफोर्ड्स मॉडेल अणूची स्थिती स्पष्ट करण्याचा अयशस्वी ठरले. नंतर नील बोहर यांनी रदरफेर्डचे अणू मॉडेल सुधारित केले. 1913 मध्ये डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ नील बोहर यांनी अणूच्या स्थिरतेची कारणे वेगळ्या पद्धतीने स्पष्ट केली. त्यांचे मते, अणूमध्ये इलेक्ट्रॉन कक्ष किंवा कवच किंवा ऊर्जा पातळी नावाची स्थिर वर्तुळाकार मार्गांमध्ये केंद्रकाभोवती फिरतो. कक्षेत केंद्रकाभोवती फिरताना इलेक्ट्रॉन ऊर्जा गमावत नाही किंवा मिळवतही नाही. कवचातील इलेक्ट्रॉन निश्चित प्रमाणात ऊर्जा शोषून किंवा सोडून उच्च किंवा कमी ऊर्जा कवचात जाऊ शकते. कक्षा किंवा कवच हे के एल एम एन किंवा संख्या n=1 2 3 4 या अक्षरांनी दर्शविली जाते. एक मुख्य मर्यादा अशी होती की हे मॉडेल फक्त हायड्रोजन आणि हायड्रोजनसारख्या आयनांना लागू होते, जसे की He+, Li2 पॉझिटिव्ह, Be3 पॉझिटिव्ह इत्यादी. हे बहु इलेक्ट्रॉन केंद्रकापर्यंत वाढवता येत नव्हते. आतापर्यंत आपल्याला हे स्पष्ट झाले आहे की विद्युत तटस्थतेमुळे अणूमध्ये दोन प्रकारचे कण असतात. एक धनभरती प्रोटीन आणि एक ऋणभरती इलेक्ट्रॉन. आता आपण न्यूट्रॉन बद्दल जाणून घेऊया. 1932 मध्ये जेम्स चॉडविक यांनी निरीक्षण केले की जेव्हा बेरिलियम अल्फा कणांच्या संपर्कात आले तेव्हा प्रोटॉन्स इतकेच वस्तुमान असलेले कण उत्सर्जित झाले. या उत्सर्जित कणांमध्ये कोणतेही विद्युत भार नव्हते. त्यांना न्यूटन असे म्हणतात. ते स्क्रीनवर असे आहे तसे दर्शविली जाते. सुपरस्क्रिप्ट 1 त्याचे वस्तुमान दर्शवते आणि सबस्क्रिप्ट 0 त्याचे विद्युत भार दर्शविते. न्यूटनच्या गुणधर्म असे आहेत. हा कणा कोणत्याही चुंबकीय किंवा विद्युत क्षेत्राद्वारे वापरला झालेला आढळला नाही, ज्यामुळे तो विद्युत तटस्थ असल्याची सुद्धा होतो. त्याचे वस्तुमान 1.676 गुणिले 10⁻24 ग्राम इतके असते. हा अणूचा इतिहास तत्व आहे. तुम्ही काय शिकलात? न्यूटन एक चार्ज केलेला कण हा
अणुकेंद्राचा एक भाग आहे. न्यूटनच्या शोधाचे श्रेय जे चॉडविक यांना जाते. नील बोहर यांनी असे म्हटले की इलेक्ट्रॉन वेगळ्या कवचांमध्ये विभक्त ऊर्जेसह केंद्रकाभोवत विभक्त केले जातात. जर अणू कवच पूर्ण असतील तर अणू स्थिर आणि कमी प्रतिक्रियाशाली असेल. अणूच्या कवचांना KLMN असे संबोधले जाते.